बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा 29 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। बातमी विस्तारानं। मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला। मात्र याच निर्णयामुळे सरकारपुढे नवा पेच उभा राहिला। मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये तातडीनं समावेश करा या मागणीसाठी 29 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। या अनुषंगाने आज नांदेड शहरामध्ये राजू सिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 27 सप्टेंबर रोजी भव्य बैठक पार पडली। या बैठकीला राजू सिंग जाधव, पी बिंदू नाईक, राजू सिंग विठ्ठल सिंग जाधव, रणजीत सिंग जाधव, अंकुश बर्डे, लखन सिंग जाधव, साहेब सिंग राठौड़, गुरदीप सिंग जाधव, गुलाब सिंग जाधव, राजा सिंग राठौड़, अवतार सिंग, प्रमोद कोटलवार, राजू आडे, बाबू सिंग राठौड़ यासह बंजारा समाज बांधव यासह महिलांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन राजू सिंग जाधव यांनी केलं आहे। जय सेवालाल महाराज की जय। आज बंजारा समाजाची एसटी उद्या 29 तारीख सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती। आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांततापूर्ण बैठक होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि जो मोर्चाचा मार्ग आहे नवा मोंडा ते अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोलगेटचा पूल, हिंगोलगेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर, मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल। आणि जो आता हैदराबाद गॅजेटच्या नुसार 1909 आणि 1948 मध्ये बंजाराचा ट्राईब्स म्हणून आहे ना उल्लेख केलेला आहे। आणि 10 जानेवारी 1950 सीपी बेरार सरकारने एसटी मध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि 1871 व 1931च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संसदेत मागणी मांडलेली होती। आणि जो समाज आहे की नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा आहे ना पूर्ण आता तर संपणार नाही। बंजारा समाज आहे ना आता आक्रोशमध्ये की नाही झालेला आहे। आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात आहे ना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजाने त्याला प्रत्युत्तर देण्यात तत्पर आहे। मी राजू सिंग जाधव, नांदेड रहिवासी, जो समाजकारणामध्ये राजकारण आणलं तर त्यांना मी प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्या नुसार ना प्रत्युत्तर देऊ आम्ही। एवढे महाएगालमध्ये ना सांगायचं असा तर लाखो करोडोने मिळू शकतात। त्यांची आतापर्यंत ना लोकसंख्येची नोंद आता झालेले 6 ठिकाणी ना मोर्चे, जालना, बीड, किनवट ना या ठिकाणी सगळीकडे ना मोर्चे चालू आहेत। महाएल्गार मोर्चाची तारीख आहे ना सोमवारी 29 सप्टेंबर सकाळी 11 वाजता हे ठरवण्यात आलेली आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि नांदेडात। सेवालाल महाराज की जय। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। मैं थोड़ा अपनी जो बंजारी भाषा गोरमाटी में बोलूँ छूँ। 29 तारीख के ना जो एसटी आरक्षण लिए नांदेड़ में बहुत मोटो लेवल ऊपर बहुत मोटो कार्यक्रम जो मोर्चा है वालों से वो लिए जो आज हमारा मीटिंग फाइनल ही से पूरा समाज बंधु याद बैठे समाज लोग बैठे नांदेड़ में और जो मार्गदर्शन है अपनो नवा मोंडा थी लेता नहीं जो रास्ता है वो कलेक्टर ऑफिस तक अपन 11 बजे जो टाइम धर्मेला जाए वाले 29 तारीख ना सारे ना नांदेड़ जिला एक गोरमाटी ना विनंती हाथ जोड़ता नहीं 29 तारीख अपने सेन एक दल वेल काढ़ता नांदेड़ आरसा अपनो हक्केर वाते लिए एसटी आरक्षण लिए जो हैदराबाद गैजेट लिए तमें मालूम थे कि जगह जगह मोर्चा चल रहे सा लाराम भी अपने बीड़न भी हो जालनान भी हो 29 तारीख के बहुत बड़े लेवल में नांदेड़ में मोर्चा है वालों सा। और यहाँ तो जितने भी हमारे मैनेजमेंट कमेटी राजू भाई जादव सारी जो बेटे छे एर में हम जितना हमारे सेवा हम करे वाले छा ये नेतृत्व में मोर्चा अपन अच्छे साचो कारणो एर में समाज कारण अपने करेर छे राजकारण करेर सही यात्रा कहता नहीं। मैं विनंती करू छू जय सेवालाल, सत श्री अकाल, सेवालाल, सत श्री अकाल। आजच्या या सभेचे आयोजक राजू सिंग जाधव यांनी ते भव्य दिव्य असं हे आजचा मेळावा घेतलेला आहे। मेळाव्याचं आजचं जे उद्देश आहे ते उद्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा निघणार आहे।
मार्ग अगोदर राजूंनी सांगितलेला आहे, त्या मार्गानेच जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिथं निवेदन द्यायचं आहे. भव्य दिव्य असं हे मोर्चा निघणार आहे. जवळपास अंदाजे 2-1 लाख पब्लिक येईल अशी माझा एक अंदाज आहे. तर या सभेला सगळ्यांना आव्हान आहे आमच्या बंजारा समाजाला, त्याने भव्य संख्येत उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे. ये जो अच्छा कार्यक्रम झालेला है, जो आजेर कार्यक्रम हेच गोरमाटी समाजेरो और सिख धर्मेरो सब एकच छा. और जो मोर्चा निकळावच से भाई बहन भेताणी राजू भाई साथ दे रो और सोबत कलेक्टर ऑफिस जाताणी से हेताणी पोचताणी व तसेन आपणो जो मांग पूरी करे कलेक्टर ऑफिस ले रो. आत्री में बोलन समाधी करजू. जय सेवालाल. बंजारा समाजाची ही जी काही गॅजेट प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जी मागणी आहे ही 30 वर्षापूर्वीपासूनच आहे. परंतु 30 वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी मागणी आहे ही मागणी 30 वर्षापासूनच आहे. पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या मोर्चामध्ये आणि त्यांच्या उपोषणामध्ये जाऊन यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ, पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ. मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे. मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तर ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे. मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे. उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको. जे मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये. कारण की ही 1948 वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता, आम्ही महाराष्ट्रात नव्हतो. मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज. मग आज 1948ला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं आहात. मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलगली करतात आणि 3% आरक्षण देतात. मग हे 3% आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला. आम्हाला विमुक्त भटक्या विजयंती म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता. म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं. या पार्श्वभूमीवर आमचं 29 तारखेला 11 वाजता आपला हा नवीन मोंढा येथून नाही का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून नाही का कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे. आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे.